प्रबोधनीला जिल्हा मत्स्य विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या वेगवेगळ्या योजनेबाबत माहिती दिली आणि त्या योजना राज्यस्तराच्या काही केंद्र शासनाच्या आपण संस्थेने कोणते डॉक्युमेंट्स कंप्लीट करावा, संस्थेच्या सभासदांचे काय काय फायदे ते तलावामध्ये कोणते मत्स्य सोडावा त्याबाबत माहिती दिली आणि महाराष्ट्र शासनाने मत्स्यव्यवसाय विभागाने संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 3 मत्स्यव्यवसायाचे सप्लायर आहेत, एक जायकवाडी आहे, एक प्रवार संगम आहे आणि एक खेळणं आहे। या तीन तलावातून बीज घेण्यात यावा आणि चांगल्या प्रतीचं बीज देण्यात यावा याबद्दल या जिल्ह्याचे जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सौ मधुरिमा मॅडम यांनी चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे गेल्या 5-7 वर्षापासून यापैकी या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होते ते सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं ते अमोलजी शेवटे साहेब त्यांची या ठिकाणी गड्डी झाली ते नगरला गेले, त्यांचाही मी या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम केला होता। तो सर्व जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रम झाला आणि त्यांना जिल्ह्याच्या वतीनं समाजाच्या वतीनं एक चांदीचा मासा म्हणून सन्मानपत्र आणि चांदीचा मासा आणि तुम्ही कुठून आम्ही वैजापूर तालुका खंडाळा पानगाव गाव आमचं। आपलं नाव माझं नाव देवराव म्हस्के, चेअरमन पानगाव, वैजापूर तालुका मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन। आज या ठिकाणी मत्स्य व्यवसायाचे उत्पन्न कसे वाढवावे म्हणून या ठिकाणी मत्स्य व्यवसायात सहाय्यक आयुक्त मधुरिमा मॅडम यांनी मीटिंग लावलेली होती। त्या मीटिंगमध्ये त्यांनी मत्स्य व्यवसायासाठी उत्पन्न वाढावे आणि मत्स्य व्यवसायासाठी जे काय साहित्य येते खरेदी करण्यासाठी जाळे वगैरे ते लागतील त्याबद्दलची सर्व माहिती त्यांनी दिली मीटिंगमध्ये। आणि मीटिंग झाल्यानंतर श्री शेळके साहेब मत्स्य व्यवसाय अधिकारी यांची बदली अहिल्यानगर या ठिकाणी झाली। त्या ठिकाणी त्यांचा निरोप समारंभ झाला। निरोप समारंभासाठी त्यांचे कौतुक झाले आणि चांगले एक अधिकारी अमोल शेळके सर असल्यामुळे सगळ्या लोकांची त्यांच्याबद्दल प्रक्रिया चांगली भावनात्मक निर्माण झाली। तुमच्या काय अडीअडचणी काय होत्या, तुम्ही काय सांगितलं? अडीअडचणी सांगितल्या सर्व त्यांच्या लोकांनी त्यांच्या ज्या अडीअडचणी होत्या मत्स्य विभागाला सांगितलं। आपलं नाव? माझं नाव संजय तात्या बोलले।